हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल इशिका पुणेकर. कसे तुम्ही सगळे? म्हणजे थोडासा आवाजाला इग्नोर करा, माझा घसा बसला. तर आता मी बनवत आहे, म्हणजे आता बनवतच आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला मी थोडं सांगते. इथे आहे भैया, आणि भैया टी व्ही पाहतोय. काय ते गेमचं नाव काय रे? ते माइनक्राफ्ट. काय ते मला असा राग येतो ना, पण काय जाऊ दे आता. मम्मी पप्पा घरी नाही आहे, तर मग भैयाला तर भूक लागली आहे. तर मम्मी पप्पा येतीलच थोड्या वेळाने, बाहेर गेले आहे. तर मी भैयासाठी बनवते आहे आज स्पेशल पावभाजी. तर माझी रेसिपी बघा, चला. आणि जास्त वेळ नाही घेणार, लगेच आपण रेसिपीला स्टार्ट करूया. तसं माझं पावभाजीचा एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे, तो पण तू माझा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर ते तुम्ही बघू शकता. तर आता मी बनवत आहे एकासाठी पावभाजी. तर भाज्या वगैरे मी काल सकाळीच वाटाणे भिजू घातले होते, ते आता भिजले चांगले. आता पटापट करते कारण खूप भूक लागली पडे. चलो. तर गाईज, मी आता जास्त ओव्हर नाही करणार, सिम्पलच करणार आहे, पटकन होईल अशी. फक्त वाफायला वेळ लागतो, बाकी काही नाही. आणि आता हे फ्लॉवर घेते, याच्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. आणि आता ह्यात सगळ्या भाज्या वगैरे धुवून घ्यायच्या. रेसिपी पण सांगते मी आज, ठीक आहे, जाऊ द्या. एवढा फ्लॉवर टाकणार आहे मी, मला अंदाज समजत नाही आहे. म्हणजे जेव्हा पण पावभाजी करता घरात, तर मम्मी पप्पा दोघांपैकी कोणी ना कोणी असतं. आज एकटीच करते, बघू आज. ट्राय बट डोंट क्राय. आधी सगळ्या भाज्या वगैरे धुवून घेते चांगल्या. एक आम्ही जे स्पेशल टाकतो म्हणजे पावभाजीचे कलर येण्यासाठी, तो फूड कलर नसतो, तो नॅचरल कलर असतो. म्हणजे काय म्हणतात त्याला, बीटरूट टाकतो आम्ही पावभाजीमध्ये, तर त्याने टेस्ट वेगळी येते. खरं इमॅजिन केला तुम्ही, म्हणजे आता माझ्याकडे बीटरूट नाही आहे, तर बिना बीटरूटची भाजी एकदा करून बघा घरी. मी जी रेसिपी देते ना ती, आणि एक बीट टाकून केलेला जो माझा एक शॉर्ट व्हिडिओ आहे, तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो सुद्धा तुम्ही पहा. आता याच्यात टाकणार पाणी, हे सगळं धुवून घेतलंय. आता उकळण्यासाठी पाणी टाकणार आहे, जास्त नाही करायची. आणि एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज नाही. जेव्हा आपण ह्याला वाफवतो ना, तर जेव्हा लास्टला जे पाणी उरतं आपण बारीक करताना, तेच पाणी करायचं, जास्त नाही करतो. बस एवढंच. आणि ह्याला शिट्ट्या काढतो आपण. तर गाईज, मी आता सगळ्यात काय करत असेल, मी आता ते उकडायला ठेवलं आहे, पण आता मी करणार आहे सगळ्यात जास्त डेंजर काम. आणि स्वयंपाकामध्ये आणि किचनमध्ये जेव्हा आलं, सगळ्यात जास्त जो रडत होतो म्हणजे हा कांदा. आणि हा कांदा इतका तिखट आहे ना, असा रडवतो माणसाला. आता कापते, पण मला हे असं होणार आहे. चलो कुछ नहीं होता. आपको देखना है, रुको. तर गाइस, आज जो तुम्ही व्हिडिओ शूट करते, म्हणजे मी करते, तो शूटसाठी जे मी स्टँड वापरले ना, ते आज फर्स्ट टाइम रिअलमध्ये यूज होते. म्हणजे वापरलं याच्या आधी, पण असं 4-5 ह्याचा झाला आहे, पण आज एकदम प्रॉपर त्याचा यूज होतो आहे. चलो, कुछ तो सीखने लगी मी और करने लगी. बाय द वे, माझा अभ्यास खूप पडला आहे, चालूच होता, मी करत होते. भैया म्हणलं मला भूक लागली आहे, चला तयारीच करू. असं पण टाईम झाला, 7 वाजले. काय माहिती मम्मी पप्पा कधी येतात, येतील लवकर. चलो, रोने की बारी आ गई. ये मेरे आवाज़ को थोड़ा इग्नोर करना, सर्दी हो गई मेरे को. बारीक कांदा कापून घ्यायचा, बारीक. अच्छा. अभी तो नॉर्मल चल रहा है, देखते हैं. हे असंही सांगतं माझ्याकडून. गाईस, इतका रडतोय हा कांदा, दिसते मी रडताना. इतका आग झाली आहे, तरी एवढाच कांदा कापला, अशी आग होती आहे. केस चालले म्हणजे हे बघा, असं आग होती ना. मी रडत नाहीये, कांद्यामुळे.
तर गाईज आता फक्त एकच शिफ्ट झाली, पण आता त्या भाज्यांचं जे उकडतात ना त्याचा वास सुगंध असा खमंग येतोय. तर गाईज शिट्ट्या उचतर मी माझं थोडं पेंडिंग काम आहे जे अभ्यासाचं तेच करते. तुम्हाला पण शेअर करते की माझं नेमका अभ्यास कोणता आहे, मी कोणती फील्ड घेतली आहे. शिट्ट्या होतं फील्ड घेतली, माझं नेमकं अभ्यास काय आहे, माझं एज्युकेशन काय आहे ते सांगते. तर सगळ्यांना शिट्टी होतं. हां आता सांगते. सगळ्यांना AI असं हे माहिती असेल तर AIमध्ये शिक्षण आहे माझं पॉलिटेक्निक आहे. म्हणजे मी 11वी-12वी स्किप करून डायरेक्ट पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतलं. तर पॉलिटेक्निकसाठी AI म्हणजे मी फर्स्ट कॅप राऊंडमध्ये पण माझा इलेक्ट्रॉनिक्समध्ये नंबर लागला. त्यानंतर मला तो नको होता, म्हणजे मला काहीतरी नवीन करायचं होतं, म्हणून मी त्यासाठी नवीन फील्ड भेटावी म्हणून आणि गव्हर्नमेंटला नंबर लागावा यासाठी मी ट्राय केला. तर सेकंड कॅप राऊंडला मी माझा पुन्हा नंबर ॲड केला आणि सेकंड कॅप राऊंडला मला AI फील्ड AIML. आता AIMLचं मी तुम्हाला फुल फॉर्म सांगते, इथे पण मी लिहून देते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑफ मशीन लर्निंग हा माझा अभ्यास असणार आहे. तर मशीन लर्निंगमध्ये अभ्यास मी तुम्हाला दाखवते की माझा हो ना भावा, हो ना, बारीक बारीक आवाज येतोय ना. तो गाइस अब हम करेंगे, अब ये कुकर रेडी हो गया, अब क्या करेंगे, ये हमारा हथियार. ये हंसत मलाच हसू येते का. ये आता हथियार शुरू करेंगे, शुरू पीटी नहीं करनी है हमको. ठीक है, 1 2 3 का. आता याला बारीक करायचं. दरवेळेस पप्पाच करत होते, आता मला करायचे. पप्पा बाहेर गेले. चलो दिखाती मैं आपको. तर गाईच हे बारीक करता गेली लाईट आणि एका तर दुसरा फोन घेऊन बसला तरी बराच अंधार आहे आणि घरी कोणी नसल्यामुळे मला भीती वाटते. मला अरे माणूसच आहे पण भीती वाटते. तर हे बारीक नंतर वाटलंच करू शकतो आपण. मग थोडंसं बाहेर जाऊ, बाकी लाईट आल्यावर तुम्हाला भेटते मी. हे बघा सगळ्या गल्लीची लाईट गेली आहे आणि फक्त आम्ही दोघं इकडे रे, आम्ही दोघंच आहे. त्यांनी फक्त घरात लाईट लावला. बघा सगळं अंधार आहे, बघा खाली कोणी नाही आहे आणि आम्ही दोघंच एकटे भरती. मम्मी पप्पाला दाखवायला नाही, आभाळ पूर्ण क्लिअर आहे आज. स्टँड तसंच घेऊन आलोय. अचानक लाईट गेली आणि बाहेर थांबलोय. गुड मॉर्निंग एवरीवन, माय नेम इज संदीप काय. माय स्कूल नेम इज सनराइज बिलेन इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल. व्हॉट इज मदर नेम? मी जसं बोलेन तसं म्हणा. हे गाईस, वेलकम बॅक टू माय चॅनल इशिका पुणेकर. कसे तुम्ही सगळे? कसे आहेत सगळे तुम्ही? हाय कर सगळ्यांना. हाय एवरीवन. बस आधी काय बोलणार? असं सिरियस होऊन नको बस. हसून खेळून आम्हाला पोएम म्हणायची. हा मग स्टार्ट कर पोएम. हे राहू दे असं इथे. पोएम मध्ये paper, lime on the floor, isn't in a grind, take pen out. मी डान्स करते नाही तर कर मग बंद पडला डान्स करते. हा कर. Decks of paper, आता कर. आता डान्स कर म्हण. decks of
paper, lime on the floor, lime on the floor. Isn't then a line then, isn't then a line then. Take pen कॅमेराकडे out, बघा. take pen out. झाली. तर गाईज आता लाईट आली बऱ्याच वेळानंतर. मग त्याच्या आधी तुम्ही त्या छोट्या मुलीचा व्हिडिओ पाहिला ना, तर लाईट गेल्यात त्यावेळेत आम्ही त्या छोट्या मुलीची थोडीशी एंटरटेनमेंट घेतली. म्हणजे तिने आम्हाला एंटरटेन केलं. ती एवढं छोटं पण म्हणजे ती 3-4 वर्षाचीच असेल. तर ती एवढं एंटरटेन करते, छान बोलते. तिच्यासाठी पण एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. एक लाईक तुझ्यासाठी बनत आहे. चलो आपला वळू आपण आपल्या पावसाकडे. आता हे बारीक करणं चालू आहे. बरंच बारीक केलं हे बघा. पप्पा खूप बारीक करतात. आता काय करणार, जवळ आहे कॅमेरामॅन, थोडंसं सगळ्यांना दिसलं पाहिजे ना. तर ह्याच्यामध्ये मी ते बारीक केलेलं जे बॅटर ते आहे आणि ह्याला थोडं गरम करते. तर आपण इकडे येऊ आपल्या फोडणीकडे. तर कढई थोडं पाणी टाकत थोडं गरम होते म्हणजे ते वाफून जातं आणि हे असं गरम होत राहील. तर आपण येऊ आपल्या फोडणीकडे. तेल टाकून घेण्यासाठी तेलाची काय काय टाकणार आपण, जिरे, कांदा आणि ही मम्मी काल बनवून ठेवली होती अद्रक लसूणची पेस्ट. आणि हा आहे पावभाजी मसाला, पावभाजी मसाला. ही आहे धना पावडर. तर परत या कॅमेरामॅन जवळ. आता आहे हे तेल तापवून द्यायचंय. मग आपण टाकणार आहे जिरे. जिरे 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 कुठे गेले, हे हळद, हे जिरे तापल्यावर मोहरी नाही टाकत तुम्ही. हळद, लाल तिखट, स्वादानुसार मीठ. मी हे उकडताना 1 चमचा मीठ टाकलं तुम्ही, थोडं कमी मीठ घालणार आहे. तेल टाकलंय. आता टाकू आपण जिरे. तू काय लावलं रे बाई? मी लावत आहे आपल्या घरातली करमणूक, म्हणजे घरातही चालतं की बिंदास करायचं नाही. ही मला मोटिवेशन देते ब्लॉग्स करण्यासाठी. तिचे ब्लॉग्स बघून पण आता खूप झालं. बरेच मी तिचे अर्ध्याच्या वर ब्लॉग्स बनवते. हाच लोक सँड टाकला. ठीक आहे, चलो आता आपण करू आपला ब्लॉग. चलो हे जिरे इकडं गरम झाले छान. आता आपण टाकणार कांदा थोडासा ब्राऊनिश झाला.
खायला दाखवते तुम्हाला. गाईज मी आता थोडंसं स्वादानुसार मीठ 1 चमचा टाकला, लागेल सगळं पण घेता येईल. आपण खायचं नाही जमणार आणि नंतर मी टाकून टाकायचं. खायला लागत कोणी खायला वेस्ट नाही मी खायला थोडं छान टाकलं. किती मोठी होते बघा, तुम्ही बघू शकता. इशिका पुणेकरांनी केलेली पावभाजी. इशिका पुणेकर आज बनलेली आहे शेफ. आणि थोडं मीडियम गॅसवर ठेवू आणि हे थोडंसं झाकून ठेवू. गाईज सध्या एका असला लागली आहे भूक. तर मी काय केलं, पाव आणायला थोडा वेळ येत म्हणून पप्पा येताना घेऊन येणार आहे. तर मी काय केलं, पोळ्या टाकते. हे बघा पीठ ठेवलं, पोळ्या टाकते. आणि हे बघा पोळी का बसतोय. एका अक्षला ताट बनवून देते आणि पावभाजी केली तेच होतं. चहा पावभाजी त्याऐवजी फक्त भाजी आणि पोळी खाणार आहे आणि त्याला धुऊया कसं लागतं ते बघूया. ही आहे पावभाजी आणि पोळी. धरे बया घे आणि खाऊन सांग कसं वाटली. कसं झाली, मीठ वगैरे लागतंय. पोळी दे तुला, भाजी चल तुला भाजी देते मी.